मार्गदर्शन केलं आणि माझंही मान वाढवलं त्याबद्दल त्यांचा आभार देतो. आता व्यासपीठावर आदरणीय श्री डॉक्टर दीपक कदम सर आलेले आहेत, जे एक प्रमुख आहेत आंबेडकरी मिशनचे. तर विशेषतः टिपू सर, मसुदाबाजी, निसार सर, 10वीच्या मुली यापुढे स्टेजवर ये. आदरणीय तुम्ही सरकारने आणि भविष्यामध्ये तुम्ही UPSC सारख्या परीक्षांना फेस करा यासाठी आदरणीय श्री डॉक्टर दीपक कदम सर यांनी हे आपल्या विद्यार्थ्यांसाठी भेट दिलेले आहे. अल्पसंख्याक मुलींनी नुसते पुस्तकं पाहायचे नाही, तर त्या दृष्टीने डॉक्टर साहेबांनी तुम्हाला जी प्रेरणा दिली त्या अनुषंगाने पुस्तक स्वीकारा. मसुदाबाजी, अनिलबाजी, सगळी आहे, सगळे आपल्या हातामध्ये पुस्तक पुढे आदरणीय डॉक्टर दीपक कदम सर, एक तक्रार आली हो. आमचे आदरणीय जयशंकर मॅडम यांनी हे कार्यक्रम सुरू होण्याच्या पूर्वी जेव्हा त्यांना म्हणलो की अल्पसंख्याक मुलींसाठी नाही, तर मॅडम मला माझ्या मुलांनी काय पाहते कृपा त्यांना उत्तर द्या, त्यांनाही पाहिजे. मॅडम तुमची तक्रार सगळ्यांसमोर मांडली आणि त्या शिल्पतच राहत तुम्हाला भारतीय घेऊ शकता. हे 25,000 पुस्तक नाही तर तुमचं भविष्य आहे. आणि विशेषतः सरांनी सांगितलं की 2.5 लाखाचं ट्युशन असतं इथं यायचं आणि ते फ्री देणार आहे जर मुलींनी हे शिक्षण घेतलं. हे फ्री एका गावामध्ये माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होतो. तेव्हापासूनची आमची मैत्री आहे आणि शिक्षणात या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांसाठीची तळमळ असलेला व्यक्ती म्हणून कायम लक्षात राहिलेली ही व्यक्ती. शेख सरांनी त्यांच्या शाळेतल्या प्रशालेतच होते ते, त्यांच्या प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी काय काय केलंय हे जवळून बघणारा त्या प्रसंगांचा साक्षीदार आहे. त्या सगळ्यांना स्वतःचं भलं करता आलं असतं, मात्र एवढी जी सन्माननीय उदाहरणं दिलेली यामध्ये यांनी स्वतःपेक्षा समाजाला महत्व दिलं. तुम्ही देखील उद्या भारताचे एक नेतृत्व करणारे नागरिक होणार आहात. तुमच्यामधूनच उद्या भारताचे APJ अब्दुल कलाम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अटल बिहारी वाजपेयी, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांसारखे मोठे नेते बनणार आहेत. मात्र या पावलावरची, या वाटेवरची आपली वाटचाल ही खंड न पडता झाली पाहिजे, कुठल्याही पराभवाने खचून न जाताची झाली पाहिजे. आणि ह्या आदर्शांना सतत जर डोळ्यासमोर आपण ठेवून पुढे जात राहिलो तर नक्की तुम्ही या सगळ्या आयुष्याच्या लढाईमध्ये जिंकाल. या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत अत्यंत यशस्वीपणे आपली वाटचाल होईल. या प्रसंगी आपल्या सर्वांना अशीच सत्कारणी आणि सत्कार्य करणारी वाटचाल आपण करावी अशी शुभेच्छा देतो. आयोजकांनी या ठिकाणी आम्हाला बोलवून आमचा सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे, अगदी ह्या सगळ्या माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींना मला बोलता आलं यासाठी मी सर्वांचे आभार व्यक्त करून आपल्याला शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. अल्पसंख्याक मुस्लिम समाजासाठी चालणारे जे काही शैक्षणिक संस्था आहेत या सगळ्यांसाठी 1.5 लाख रुपयाची पुस्तकं, म्हणजे मुस्लिम समाजासाठी 2.5 लाख रुपयाची IAS बनण्याची पुस्तकं जे आहेत तर ती पुस्तकं ही या ठिकाणी आंबेडकरवादी मिशनच्या वतीनं आम्ही प्रदान केली. आणि हे सर्व करताना उद्देश जो असेल तो हाच आहे. आता डॉक्टर निळेकर साहेबांनी जसं सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरित होऊन त्यांच्या स्वतःच्या घरी 3-3.5 लाख ग्रंथाची ग्रंथसंपदा जी असेल तर त्यांनी एकत्रित केलेली आहे. कारण ग्रंथ असतील तर मनुष्य घडतो. कारण हे बीजारोपण आहे. हे जे काही पुस्तक आहे त्या ठिकाणी 20-25 पुस्तकांचा जो सेट आहे तर हे बीज आहे. बीज आम्ही तुमच्यामध्ये रोवण्यासाठी प्रयत्न जो असेल तर तो करतो. कारण आम्हाला माहिती आहे की फार दीर्घ काळ लागणार आहे हे सर्व उगवण्यासाठी. तुम्ही आता 10वी मध्ये आहात, आता जर पेरलं तर ते भविष्यामध्ये उगवणार. बरेच दिवस जे असेल तर ते लागणार आहे. कारण मी स्वतः अधिकारी होतो. आज मी 25 वर्षापूर्वी माझी तहसीलदार सोडली, नाहीतर मी आज इथं नांदेडमध्ये ऍडिशनल कलेक्टर माझे बॅचमेट आहेत. एवढंच नाही, भले आम्ही निमंत्रणामध्ये, आमंत्रणामध्ये, समाजामध्ये मानपान देण्यामध्ये गुरुजीला शेवटी ठेवतो. त्याच्या सदस्याच्या खाली जे असेल तर ते गुरुजी असतो. या ठिकाणी शेख सर आहेत. कारण समाजामध्ये जे असेल तर ते
म्हणजे ज्यावेळेस शिक्षकांना मान्यता जो समाज देतो तो समाज खरं पुढे जातो, एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे. यामुळं माझी या ठिकाणी विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपल्या महापुरुषांच्या आदर्शासोबत आपले आई वडील आणि आपले गुरुजन जे असतात ते आदर्श आहे, बाकी मग कोणी आदर्श नाही. कारण का ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये 22 राज्यामध्ये माझे तुमची जशी या ठिकाणी एक शिक्षक आहे त्या ठिकाणी यांनी मला आठवण करून दिली की म्हणजे त्या सुद्धा ही जी ताई आहे ही ताई सुद्धा आमच्या मिशनची विद्यार्थिनी होती 2000च्या बॅचमध्ये. तर तशा महाराष्ट्रामध्ये नाही तर 22 राज्यामध्ये 182 पेक्षा अधिक IAS, IPS, IFS अधिकारी